श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 76. आतापर्यंत आपण दैवी संपत्तीच्या गुणांचं वर्णन पाहत आहोत. त्यातला आता तिसरा गुण आहे ज्ञान योग व्यवस्थिती. म्हणजे इंद्रिय निग्रह करून, अर्थात मान अपमान, निंदा स्तुती यामध्ये न अडकता शास्त्रांनी किंवा आचार्यांनी जे आपल्याला आत्मविषयक पदार्थ जाणण्याचं ज्ञान दिलेलं आहे त्याचा अनुभव घेणं. ज्ञान आणि योगामध्ये निरंतर स्थिरता ठेवणं म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती. पुढचा गुण आहे दान. आपल्या शक्तीनुसार दान करणं, जसं भूमिदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान. मागे पाहिलं तसं क्षमादान म्हणजे क्षमा करणं हे सुद्धा दान घटकातच येतं. पुढचा गुण आहे दम. इंद्रियांचं दमन करणं. शरीराकडून, इंद्रियांकडून शास्त्राच्या विरुद्ध किंवा शास्त्र निषिद्ध कर्म केली जाऊ नयेत. जसं की हिंसा, चोरी हे नाही, हे करता कामा नये. पुढचा गुण आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे आहुती देणं. यज्ञ करणं हे आपल्याला माहीत असतं. बली वैश्वदेव करणं वगैरे हे तर आहेच, पण गुरुजनांच्या आज्ञेचं पालन करणं हा सुद्धा यज्ञच आहे. स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी जी जी कर्म केली जातात ती यज्ञ होतात. म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत शिकवणं हा सुद्धा यज्ञच होतो. स्वाध्याय. आपल्या वृत्ती स्वभाव शुद्ध करण्यासाठी आपणहून काही अध्ययन करणं अपेक्षित आहे, त्याला म्हणायचं स्वाध्याय. मग एखादा ग्रंथ घ्यावा, त्याचं रोज नित्य ठराविक ओळींचं वाचन करावं. अगदी रोज 20 ते 30 ओव्या जरी रोज वाचल्या तरी तो ग्रंथ पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्या ग्रंथाचा सहवास मिळत असतो. आपल्या वृत्ती बदलत जातात. आपण सत्कर्माला प्रवृत्त होतो. गीता, भागवत, रामायण, महाभारत यांचं पठण नित्य व्हावं. कोणत्याही एका ग्रंथाचं अध्ययन करावं. हा झाला स्वाध्याय. आता तप. तप म्हणजे काही अध्ययन साधन करण्यासाठीची तपश्चर्या. त्या अध्ययनासाठी तहान, भूक, थंडी, गरमी सगळं सहन करता आलं पाहिजे. शरीराचे लाड थांबवायचे आणि आपलं ध्येय काय आहे त्यासाठी अतोनात प्रयत्नशील राहणं. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता, भुकेची, थंडीची, गरमीची तमा न बाळगता सतत ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहणं म्हणजे तप. आर्जवम. पुढचा गुण सांगितलाय आर्जवम. कपट गाठ मन में नहीं, सबसो सरल सुभाव, नारायणता भक्त की लगी किनारे नाव. अगदी साधेपणा, सरळपणा म्हणजे आर्जव. व्यवहारामध्ये कोणतीही कृत्रिमता नसणं, स्वाभाविक सरळता म्हणजे आर्जव. असे काही आज आपण दैवी संपत्तीचे गुण पाहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.